साताऱ्यातल्या बातमीनंतर आता एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे बघा। नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची बातमी आहे बघा। नरहरी झिरवाळ हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, दिंडोरीचे आमदार आहेत, मात्र यांना आता मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। आपण मगाशीच बातमी सांगितलेली की ज्यांना उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जाणार आहे आणि आता तशी बातमी आलेली। नरहरी झिरवाळ हे आता यांना मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आलेला आहे। उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। साम टीव्हीवरची आत्ताची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। नरहरी झिरवाळ यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला मंत्री व्हायला आवडेल अशी इच्छा देखील व्यक्त केली होती आणि आता आपण बातमी पाहतोय की त्यांना मंत्रिपदासाठी त्यांना फोन देखील आला होता। आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रुपाली बडबे यांच्याकडून। रुपाली, झिरवाळ इच्छुकच होते मंत्रिपदासाठी आणि त्यांना फोन देखील आलाय, काय माहिती? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी नरहरी झिरवाळ यांना फोन केलेला आहे। उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी खरं तर हा फोन गेलेला आहे। तशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा निकाल लागलेला आहे। त्याच्या तेव्हापासूनच नरहरी झिरवाळ यांनी अनेक वेळा खरं तर आपल्याला मंत्रिपदाची इच्छा आहे अशा पद्धतीची त्यांनी इच्छा खरं तर बोलून दाखवलेली आहे। मला आदिवासी विकास या खात्यावरती काम करायला आवडेल असं सुद्धा त्यांनी खरं तर म्हटलेलं आहे। मात्र आता उद्या त्यांचा मंत्री पदाची खरं तर ते शपथ घेणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या वाट्याला नेमकं कोणतं खातं येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र आता राष्ट्रवादीकडून आपापल्या नेत्यांना खरं तर फोन जाणं सुरू झालेलं आहे आणि नरहरी झिरवाळ यांना हा पहिला फोन गेलेला आहे। रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेचं अध्यक्षपद देखील भूषवलेले। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे ते आमदार आहेत आणि सिनियर आमदार आहेत।